नमस्कार. दीपक डायनॅमिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सध्या आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो निवडणुकी संदर्भातला आहे. निवडणूक संदर्भ यासाठी की आता संसदेच्या म्हणजेच पार्लमेंटच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत सध्या, त्याचं पहिल्या टप्प्याचं मतदान प्रक्रिया मागच्या 2 दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे आणि येत्या काही काळामध्ये 1 जूनपर्यंत 1 जून 2024पर्यंत साधारणतः अजून 6 टप्प्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची बाकी आहे. सध्या वातावरण जर बघितलं तर या संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघालं आहे. म्हणजे काही मतदारसंघामध्ये तर अजून उमेदवारच फायनल झालेले नाहीत. AB फॉर्मचं वाटप बरंच लांब आहे, पण त्याआधी उमेदवारांची जी काही लिस्ट आहे त्याची चाचपणी चालली आहे. त्याच्यामध्ये काही अलायन्स आहेत, काही पक्ष जे आहेत त्यांनी संगनमताने निवडणूक पुढे लढवायची, काही लोक वेगळी झाली आहेत. तर भाष्य आपण निवडणुकीवरच करणार आहोत. निवडणूक पूर्व बराच प्रकार होऊन गेलेला आहे. आता येणारी जी लोकसभा जी आहे तिचा निकाल आपल्याला साधारण 4 जूनला आपल्याला संपूर्ण भारतात लागलेला पाहायला मिळेल. 1 जूनला शेवटचं मतदान होणार आहे, शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की अनेक दिवस झालेत आपण इलेक्ट्रोल बॉन्ड याबद्दल ऐकतोय. बरेचशी नागरिक आहेत, बरेचसे तरुण मंडळी आहेत, इवन राजकारणातले पण काही कार्यकर्ते असे आहेत की त्यांना राजकारणात आपण एखाद्या म्हणजे सतरंजा उचलतोय, आपण खुर्च्या उचलतोय आपल्या जो कोणी पदाधिकारी आहे किंवा जो कोणी आपला नेता आहे त्याच्या, पण आपल्याला ॲक्च्युअल इलेक्ट्रोल बॉन्ड नेमका काय आहे हे त्याला सुद्धा माहीत नाही. तर साध्या आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेत इलेक्ट्रोल बॉन्ड काय आहे नेमकं मला हे तुम्हाला सांगायचं होतं. जितका मला इलेक्ट्रोल बॉन्ड कळला आहे तितका मला तुम्हाला सांगावं वाटतं. ॲक्च्युली जो इलेक्ट्रोल बॉन्ड आहे त्याच्यावरती आपले ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि ती SBIच्या अगेन्स्ट जे बॉन्ड आहेत, म्हणजे SBIच्या बँकमध्ये हे बॉन्ड्स जे काय आहे ते रिडीम होत होते. तर मी मुळात तुम्हाला बॉन्ड नेमके काय असतात, इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय, इलेक्टोरल बॉन्ड याला साध्या शब्दात सांगायचं झालं तर एक अशा प्रकारचा FD सारखा कागद असेल, जे सर्टिफिकेट असेल, जसं तुमच्याकडे FDचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि तुम्ही ते तुमच्या लॉकरमध्ये ठेवतात. वाटेल तेव्हा जाऊन तुम्ही ते सर्टिफिकेट बँकेमध्ये जाऊन त्याला तुम्ही एनकॅश करतात, बँकेकडे ते जमा होतं आणि त्या बदल्यात तुम्हाला तुमचे पैसे, आयदर तुमचे पैसे विथ इंटरेस्ट असतील किंवा मुद्दल असेल, जी काही तुम्हाला मिळायची ती बँक देते, ज्याला आपण FD म्हणू, फिक्स डिपॉझिट म्हणू. याच्या अगदीच उलट हा कायदा BJPने वित्तमंत्री, त्यावेळेचे वित्तमंत्री 2017 साली त्यावेळेचे वित्तमंत्री जे आहेत अरुण जेटली, त्यांनी हा कायदा ठेवला होता किंवा हा मसुदा ठेवला होता आणि त्या संदर्भामध्ये या संपूर्ण बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा होऊन तो पारित करण्यात आला आणि कंपनी जे ॲक्ट्स आहेत, कंपनी ॲक्ट्स म्हणण्यापेक्षा जे काही इलेक्टोरल बॉन्ड आहेत ते इलेक्टोरल बॉन्डवरती आपण कशा प्रकारे पक्षाला आपण देणग्या मिळवू शकतो याचा एकदम व्यवस्थित आणि ज्याला आपण म्हणू काय म्हणता येईल त्याला एकदम छुपा मार्ग त्यांनी शोधून काढला. आणि तो छुपा मार्गाचा उपयोग हा नुसताच एकटा BJPने केला असं इथे म्हणणं योग्य नाही. कारण हा व्हिडिओ हा कुठल्या पक्षाला नावं ठेवणे किंवा कुठल्या पक्षाशी वैर आहे किंवा कुठल्या पक्षाशी जवळीक आहे यासाठी नाही आहे. इलेक्टोरल बॉन्ड नेमका काय आहे हा समजून घ्यायचा आहे आणि पक्षाने त्याचा उपयोग आपला स्वतःच्या स्वार्थासाठी देणगी स्वरूपात कसा केला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जो इलेक्टोरल बॉन्ड असतो तो एखादी कंपनी असते, कंपनी म्हणजे एखादी फर्म म्हणून, जी फर्म आहे जी घाट्या तोट्यात चाललेली आहे, जी फर्म वाढलेली आहे, वाढीस चाललेली आहे. दोन्ही प्रकारच्या फर्म्स याच्यात येऊ शकतात. काही फर्म्स ज्या आहेत त्यांनी टॅक्स बुडवलेला असतो, काही फर्म्स असतात ज्या घाट्यात गेलेल्या असतात म्हणून त्या डबगाईला येत असतात, त्यांना बंद व्हावं लागणार असतं.
आणि काही फर्म अशा आहेत, काही कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्या IT असतील, त्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील, इतर काही भरपूर कंपन्यांचे प्रकार आहेत, त्या कंपन्या असतील, या सर्व कंपन्या एक लिस्टेड असतात. म्हणजे स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड असतात, तसंच त्या कंपन्या आणि त्या कंपन्यांबद्दलची माहिती या पक्षांकडं 100% असते. म्हणजे हे जे कोणी पक्ष जे आहे, ज्याला आपण सत्तेवर असणारा पक्ष, ह्याचा जास्त त्याच्यावरती होल्ड असतो. झालं असं आहे की इलेक्ट्रोलर बॉन्डचा यांनी उपयोग कसा केला आहे. जे सर्टिफिकेट, समजा एखादी ABC नावाची कंपनी आहे, त्या ABC नावाच्या कंपनीने तो एक 2 कोटी रुपयाचा, समजा एखाद्या कंपनीवरती गुन्हा दाखल होतोय, त्या कंपनीने GST भरला नाही किंवा त्या कंपनीने दंड भरला नाही किंवा त्या कंपनीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, तर त्या कंपनीवरती जी कारवाई करणार आहे, म्हणजे ते कुठलं फूड आणि सेफ्टीचं डिपार्टमेंट असो किंवा तुमचं GST डिपार्टमेंट असो किंवा इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट असो, व्हॉटएव्हर, म्हणजे कुठल्याही प्रकारची आता बेनामी संपत्ती एखाद्या कंपनीच्या मालकाकडे असू शकते, तर असल्यानंतर त्याच्यावरती ईडीची, त्या कंपनीवरती ईडीची जी काय आहे ती ईडीची छाप पडणार आहे, छापा पडणार आहे. तर या सर्व गोष्टींचा फायदा आपल्या पक्षांना कसा व्यवस्थित घेता येईल आणि हा ऍक्ट आपल्याला कसा बनवता येईल, याची पुरेपूर काळजी BJPने त्या काळामध्ये घेतली. झालं असं की जो काही तुमचा जो बॉन्ड आहे, जो FD, ज्याला FD बॉन्ड आपण म्हणणं जास्त सोयीस्कर आहे समजण्यासाठी, जो इलेक्टोरल बॉन्ड आहे, जो कागद आहे, त्या बॉन्डवरती काही स्पेसिफिक कोडिंग नंबर्स आहेत जे त्यांनी बनवले आहेत. म्हणजे स्पेसिफिक हे काम SBI बँकेकडेच होतं. SBI ही राष्ट्रीयकृत बँक आहे. SBI बद्दल तुम्हाला सांगायला नको, SBIचं काम कसं आहे तिच्याबद्दल नो कमेंट्स, मी तर कमेंट्स करणार नाही पर्सनली. तुम्ही तुमच्या प्रत्येक माणसाचं घरात कुणाचं ना कुणाचं SBI मध्ये खातं असेलच. SBIची सर्व्हिस किंवा SBIचा स्टाफ, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. या सर्व म्हणजे ह्या जो सत्ताधारी पक्ष आहे, या पक्षाने SBI कडेच हे काम सुपूर्द केलं. आणि जो काही ABC कंपनीचा जो काही घाटा चाललाय की ABC कंपनीवरती, XYZ कंपनीवरती जे काही एलिगेशन्स चालू आहेत, ज्या काही त्याला दंड भरायचा आहे किंवा त्याची कंपनी बंद पडते, त्या कंपनीला घाटा सहन करावा लागणार आहे आणि प्लस तिला बंद पडावं लागणार आहे. याच सर्व गोष्टींचा फायदा घेत हा कायदा असं सांगतो की तू आम्हाला चंदा दे, आम्ही तुला धंदा देतो. म्हणजे असं झालंय की आता चंदा दो धंदा दो, हे आज बरेच दिवस झाला आपण TV, सोशल मीडिया, सगळ्या ठिकाणी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला पण आपण बघतोय की हमें चंदा दो और आप धंदा दो. हे उगाचच वाक्य तयार झालेलं नाहीये. याच्या मागची पार्श्वभूमी आपण गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. जे काही पार्टीज आहेत, मुख्यत्वे मी पार्टीजमध्ये BJPचं नाव याच्यासाठी घेईल की ते रुलिंग पार्टी आहे. रुलिंग पार्टी म्हणजे त्यांच्या काळामध्ये त्यांनी या सर्व गोष्टी 2017 मध्ये जेटलींच्या काळात करवून घेतल्या. त्यांना अमाप फंड, ज्याला आपण इलेक्शन फंड जो म्हणतो, इलेक्शनची देणगी, निवडणूक देणगी जी आहे किंवा पक्षाला जी देणगी मिळते निवडणुकासाठी खर्च करण्यासाठी किंवा पक्ष चालवण्यासाठी म्हणा, इतर कुठल्याही कारणांसाठी, ती देणगी त्यांना वापरायची असते, ती वापरू शकतात. याच्या आधी सुद्धा तुम्ही म्हणाल की देणग्या मिळत नव्हत्या का? याच्या आधी सुद्धा देणग्या मिळत होत्या, पण त्या देणग्या आयकर विभागाच्या अंडर यायच्या. कधी काही देणग्या ह्या कॅश स्वरूपात असायच्या, काही करोडोंच्या बॅग्स यामध्ये सापडायच्या आणि याच्यामध्ये हेवे दावे व्हायचे. म्हणजे एका गटाला माहिती असायचं की इतका पैसा अशा पक्षाला जाणार आहे. याच्या आधी काय असं झालं नाही असं नाही, याच्या आधी सुद्धा या प्रकार घडले. 2017च्या आधीही अमाप पैसा वाटला गेला, अमाप, ज्याला खंडणीच म्हणा तुम्ही, म्हणजे ही कंपन्यांकडनं केलेलं एक्स्टॉर्शन आहे थोडक्यात. म्हणजे तुमच्यावरती एखादा छोटा गुन्हा दाखल होतो, तुमच्या एखाद्या लोकल एरिया पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही एखाद्याला धमकावलं, तुमच्यावर एक एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल होतो, खंडणीचा गुन्हा. हा कंपन्यांचा जो गुन्हा आहे, हा पक्षावरती गुन्हा दाखल करण्यासारखा हा, म्हणजे ही वेळ आहे की पक्षावरती हा गुन्हा दाखल करू शकतो. कारण की BJP आहे, हा BJP पक्षाने सगळ्यात जास्त चंदा जो आहे, सगळ्यात जास्त चंदा, हे मी बोलत नाहीये, हे आकडे स्क्रीनवर पण मी काही आकडे दाखवतोय, तुम्ही बघा.
इवन माझ्यासारखे अनेक काही सोशल मीडिया धारक आहे, जे सोशल मीडिया युट्यूबर चॅनल जे आहे चालवणारे, तर लोकांनी सुद्धा हा सर्व डेटा तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. काही वेबसाईट्स आहेत, इवन तुम्ही ECIच्या वेबसाईटवर जरी गेले, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तर तिथे सुद्धा तुम्हाला हा डेटा इझी ॲक्सेस अवेलेबल होऊ शकतो. जरुरी नाही आहे की तो डेटा तुम्हाला कुठे स्पेसिफिक हाईड केला, लपवला गेला, असं नाही आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की हा जो इलेक्टोरल बॉन्ड आहे हा काम कसा करतो. इलेक्टोरल बॉन्ड एक प्रकारचं कूपन आहे, म्हणजे ज्याला मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये जाता, तुम्हाला शॉपिंग केल्यानंतर एखादं कूपन मिळतं. तुम्ही समजा 500 रुपयाची एखादी वस्तू खरेदी केली, 500 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्याच्या वस्तूवरती तुम्हाला एक 100 रुपयाचं एखादं व्हाउचर मिळतं, ज्याच्यावरती काय बॅक साईडला देखत 2-4 ओळीमध्ये कालावधी लिहिलेला असतो की तुम्ही ह्या कालावधीसाठी जर आलात तर तुम्हाला 100 रुपयाचं गिफ्ट मिळेल, किंवा हे व्हाउचर तुम्ही पुढच्या खरेदीसाठी घेऊन आलात तर तुम्हाला त्या केलेल्या खरेदीवरती तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. ऍक्च्युअल ती नोटच असते. ते व्हाउचर जे तुम्हाला एखाद्या मोठ्या मॉलने दिलंय, मी बऱ्याच मॉलची नावं घेऊ शकत होतो, मी इथे मॉलची नावं घेणार नाही. एखाद्या मॉलने जे तुम्हाला जे सर्टिफिकेट जे काही तुम्हाला कागद दिलाय, पर्ची दिली आहे, त्याला आपण व्हाउचर म्हणतो. ते जे व्हाउचर आहे ते व्हाउचर रिडीम करायचं असतं. तो कुपन कोड असतो, तो रिडीम करायचा असतो. तो कुपन कोड रिडीम करताना तो स्कॅन करतात त्यांच्या मशीनमध्ये आणि ते व्हाउचर फाडून टाकतात. तुम्हाला 100 रुपयाचा कॅशबॅक येतो. आयदर तुमचा 500 रुपयाचा किराणा असेल, 1000 रुपयाची वस्तू असेल, तिच्यात ते 100 रुपये पकडले जातात. हे झालं तुमचं समजण्यासारखं मॉलचं उदाहरण. असंच काहीसं 90-99% सेम गणित हे तुमच्या इलेक्टोरल बॉन्डमध्ये आहे. इलेक्टोरल बॉन्डमध्ये काय असतं की इलेक्टोरल बॉन्ड जो आहे तो पूर्णपणे एक नाव नसलेला बॉन्ड आहे. म्हणजे कुठल्या कंपनीने तो दिला आहे, म्हणजे कुठल्या कंपनीने ती FD केली आहे, जो बॉन्ड विकत घेतला आहे, त्या कंपनीने 2 कोटी रुपये घेतले स्वतःचे आणि ते SBI मध्ये भरले आणि त्या बदल्यात त्यांना एक चिट मिळाली, त्यांना एक कागद मिळाला, ज्या कागदाला आपण बॉन्ड म्हणू, बॉन्ड पेपर म्हणू. जो बॉन्ड पेपर जो आहे तो 15 दिवसाच्या नंतर संबंधित पक्षाने तो रिडीम करून घ्यायचा. म्हणजे जो पैसा आहे, ज्या कंपनीने जो पैसा दिलाय, तो पैसा SBI मध्ये भरला. SBI मध्ये त्यांनी तो कशाही स्वरूपात भरो, कॅश स्वरूपात भरो, इतर कुठल्या प्रकारे भरो, त्या बदल्यात त्यांना एक कागद मिळणार, एक स्लिप मिळणार, ज्याला सर्टिफिकेट म्हणतो आपण, त्याला बॉन्ड म्हणू. जो कागद हा त्या पक्षाच्या नावे निघतो. त्याला एक वेगळ्या प्रकारचे काही कोडिंग्स त्यांनी डिझाईन केलेले होते, ज्या कोडिंगच्या आधारे, आणि ते कोडिंग सुद्धा आपल्या कुठली लॅब असते सायंटिफिकली हे सगळ्या गोष्टी चेक होतात. तो पेपर किंवा ते सर्टिफिकेट आहे ते सगळं चेक करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने तसं सांगितलं होतं. प्रशांत भूषण यांनी जी काही पिटिशन दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की याला आधार काय, ह्या सर्व गोष्टींना काहीतरी आधार असल्याशिवाय तर एवढा मोठा रॅकेट किंवा एवढा मोठा घोटाळा, एवढा मोठा स्कॅम चालणार नाही. तर अधिक खोलात जाण्यासाठी प्रशांत भूषण यांनी मागणी केली. सुप्रीम कोर्टाने ही याच्यामध्ये सर्वात ज्याला आपण म्हणू एक न्यायपूर्वक निर्णय दिला की SBIला पुन्हा सांगण्यात आलं की तुम्ही हे जे काही आम्हाला हे जे काही इतर लोकांना जे काही बॉन्ड्स रिलीज केलेत, हे बॉन्ड नेमके कुठल्या स्वरूपात रिलीज केलेत, याचं ऍक्च्युअल कोडिंग काय आहे. तर मग त्यांनी इन्क्रिप्शन करून ठेवलेले बॉन्ड्स होते, त्याचं जे कोडिंग आहे ते यांनी पूर्णपणे सेन्सराइज केलं. सेन्सरमध्ये त्याला आपण काय म्हणू, रासायनिक प्रक्रिया यूज करून किंवा इतर टेक्निकल गोष्टींचा उपयोग करून यांनी ते क्लॅरिफाय केलं किंवा कोर्टासमोर ते आलं की पर्टिक्युलर ह्या माणसाने असा बॉन्ड अशा कंपनीने इतका पैसा दिला, त्याचा तो कोड जनरेट झाला आणि हा जनरेट झालेला कोड किंवा हा जो दिलेला पैसा आहे हा BJPला जाणार आहे, वॉट एव्हर, किंवा हा काँग्रेसला जाणार आहे, किंवा हा TMCला जाणार आहे, किंवा हा BSPला जाणार आहे. पर्टिक्युलरली ही जी काही म्हणजे चंदा दो धंदा लो काय म्हणतात ना आपल्याकडं, जिसकी लाठी उसकी भैंस. साहजिकच आहे की BJPने
याच्यामध्ये किती मोठा चंदा आणि धंदा हा गेम केलेला असेल हे तुम्हाला इव्हन म्हणजे सांगायची गरज नाही. आता तर सर्व आकडे हे सोशल मीडियावरती फिरतायत. म्हणजे काही हजार करोड रुपयांच्या वरती हे जे आकडे आहेत हे आहे. पॉलिटिकल पार्टी चालतात कशा? वरच्या फळीतली लोक, श्रीमंत, मोठी मंडळी, नेते मंडळी सहजासहजी निवडणुका जिंकून जातात. तुमच्यासारख्याला एखाद्या नगरसेवक पदाला किंवा एखाद्या ग्रामपंचायतीला उभं राहताना घरचं दारचं पदर मोडचं सगळं सोनं खर्च करून, बायकोच्या अंगावरचं सोनं काढून, सगळ्या घरातल्यांचं सोनं गोळा करून तुम्हाला उभं राहावं लागतं. असेही काही लोक असतील. या लोकांना एवढ्या मोठ्या निवडणुका लढवताना 5-25 कोटी नाही तर 50, 55, 60, 70, 80 कोटी रुपयाच्या घरात खर्च येत असतो. खासदारकीची निवडणूक साधी नसते, तिला तेवढा खर्च येत असतो. आणि तुमची 5-50 लाख रुपयामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये नगरसेवकाची निवडणूक लढण्यासाठी सुद्धा 5-50 लाख रुपये लागत नाही. हे जो नडतो आणि जो कमवतो, जे पद कमवतो किंवा जो निवडून येतो, हे त्यालाच माहिती त्यांनी किती लोकांचं पोट भरलेलं असतं, किती लोकांना खाऊ पिऊ घातलेलं असतं. मी माझ्या मुद्द्यावर परत येतो. इलेक्टोरल बॉन्ड जो आहे हा अशा प्रकारे काम करतोय. जो रिडीम कुपन आहे, जसं तुम्ही तुमच्या मॉलमध्ये जातात तशाच पद्धतीमध्ये हा जो काय, म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण देईल की आता रेमडेसिवीर कंपनी आहे. म्हणजे कोरोना काळात तर अनेक लोकांनी रेमडेसिवीरचा बाजारच मांडला होता. म्हणजे अनेक लोकांनी रेमडेसिवीर याला मिळालं म्हणजे आजीवंत राहिला, हा मरणार नाही, असं ज्या वेळेला सुरुवातीच्या लाटेत काही वेळेला वाटलं. दुसऱ्या लाटेमध्ये तर अशी परिस्थिती आली की रेमडेसिवीरचं जे प्रोडक्शन आहे, जे गुजरात स्थित काही कंपनी होती तिच्याकडे तिच्याकडे प्रोडक्शन दिलेलं होतं रेमडेसिवीरचं. या रेमडेसिवीर जे औषध आहे याने इतकी मोठी अफरातफरी केली की जे न जाणारे जीव होते कोरोनात ते सुद्धा गेले. तुमच्या आजूबाजूचे लोक पण बघा, आठवत असतील तुम्हाला, तुमचा नातेवाईक आठवत असेल, तुमचा मित्र आठवत असेल. माझा मित्र काल व्यवस्थित होता, जिवंत होता, परवापर्यंत श्वास घेत होता, माझ्याशी बोलत होता. तोच तुमचा मित्र 2 दिवसात 2 तासानंतर रेमडेसिवीरचा डोस घेतल्यानंतर गेलाय. हे इव्हन माझ्या घरात अशा अनेक केसेस झाल्या, तुमच्या घरात, प्रत्येकाच्या घरात झालं. कोरोना हा सर्वांसाठी आला होता, त्यामुळे तुमच्या प्रत्येक जणाच्या बाबतीमध्ये हे प्रकरण झालंय. याचं कारण तुम्ही कधी शोधलं का? नाही शोधलं. सबशेल FDI म्हणजे महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी किंवा इतर काही, महाराष्ट्र असेल, बिहार असेल किंवा इतर काही झारखंड असेल, ह्या सर्व ठिकाणी रेमडेसिवीरच्या चुकीच्या बॅचचे चुकीचे प्रोडक्शन हे सेल करण्याचं काम सुरू झालं होतं. इव्हन अव्वाच्या ₹1.25 वाटले गेले, विकले गेले. हे विकल्यानंतर सुद्धा त्याच्या, म्हणजे ती देण्याबद्दलही वाईट नाही, ठीक आहे, तुम्ही डॉक्टर बद्दल मला काही बोलायचं नाही. डॉक्टर इथे जे बघणारे व्हिडिओ जे आहेत त्याच्यात ते डॉक्टर, सर्वच डॉक्टर बरबटलेले असं मला म्हणायचं नाही. शाश्वत शुद्ध डॉक्टर पण इथे असतील जो व्हिडिओ माझा बघताय. मला एवढंच म्हणायचंय की काही अशी डॉक्टर्स होती की ज्यांना जाणवत होतं की हे डोस दिल्यानंतर परिणाम होतोय, रुग्णांवरती परिणाम होतोय आणि रुग्ण अक्षरशः दगावतायत, काहींना श्वसनाचा त्रास वाढतोय. या सर्व बाबींचा विचार केला तर मी रेमडेसिवीर आणि तुमच्या ह्या जो चंदादो धंदालो याबद्दलची गोष्ट तुम्हाला मी क्लिअरिफाय करतो. रेमडेसिवीर कंपनीने ही जी काही बॅच आहे, जिचं कोडिंग नंबर तुम्ही आता माझ्या स्क्रीनवर बघताय, ही जी काही बॅच बघताय तुम्ही आता, या बॅचच्या अगेन्स्ट त्यांनी एवढी सर्व औषधांचं प्रोडक्शन केलं आणि हे प्रोडक्शन अक्षरशः खालच्या क्वालिटीचं, इव्हन ज्याला आपण असं म्हणू की त्याच्याने माणूस दगावण्याची शक्यता होती. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही केमिकल्स चुकून वापरले गेले होते किंवा जाणीवपूर्वक वापरले, आपण त्याबद्दल भाष्य नाही करणार. माणसाच्या, व्यक्तीच्या, सर्व लोकांच्या जीवावरती हे उठलेले होते. का तर यांनी ते बॅचचे औषध खराब असून सुद्धा सरकारला वारंवार या संदर्भामध्ये अनेक डॉक्टरांनी स्वतः सांगितलं, स्वतःच्या लेटर हेडवरती सांगितलं. खासगी हॉस्पिटल्सचे डॉक्टर सुद्धा काही ठिकाणी या ठिकाणी चांगली महत्वाची भूमिका बजावत होते. तरीही यांना केराची टोपली दाखवली आणि जे काही फूड अँड सेफ्टीचे लोक आहेत किंवा जे काही ड्रग इन्स्पेक्टर आहेत, यांचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात होता. त्यामुळे ह्या कंपनीवरती दंड बसणार होता, हे लोक घरी जाणार होते. असे अनेक लोक सध्या मध्ये आहेत, जेलमध्ये आहेत. तो मुद्दा वेगळा आहे. लोकांचे जीव गेले, त्यामुळे हे लोक जेलमध्ये गेले काही मोठी गोष्ट नाहीये, हे बाहेर कधी ना कधी येतील.
मुद्दा असा आहे की हा इलेक्टोरल बॉन्ड हा ही कंपनी, फॉर एक्झाम्पल रेमडेसिवीर कंपनी जी काय औषध बनवलंय ती जी कंपनी आहे, ती कंपनी बीजेपीला जाऊन पैसे देणार आणि आपल्यावरती होणारी संभाव्य कारवाई टाळणार. इन शॉर्ट तुम्हाला एवढं सांगतो, माझ्यावरती होणारी, माझी एखादी कंपनी आहे, माझ्या कंपनीवरती एखादी कारवाई आहे, मी जीएसटीचा पैसा भरला नाही, माझ्यावरती कारवाई करण्यासाठी किंवा माझ्याकडे अमाप पैसा आहे, वारेमाप पैसा आहे, ईडीची कारवाई माझ्यावरती झाली, तर मी ईडीची कारवाई झाल्यानंतर माझे हात, म्हणजे मी कुठे काहीच करू शकत नाही ना. माझे सर्व गोष्टी बांधल्या जाणार, माझं अकाउंट फ्रीज होणार, माझ्या डॉक्युमेंटेशनवर चाप येणार, माझ्या घरच्या लोकांवरती खर्चावरती टाच येणार, मला कोर्टाच्या तारखा मारावा लागणार, सर्व अडचणी होणार, प्लस हॅरॅसमेंट वेगळी होणार, लोकांमध्ये इज्जतीचा पंचनामा होणार. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर कुठला कंपनीवाला, कुठला कंपनी मालक असा विचार नाही करणार की बाबा हा चंदा घे बाबा पण मला धंदा राहू दे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. अशा अनेक कंपन्यांची लिस्ट तुम्ही माझ्या स्क्रीनवरती लेफ्ट साईडला, राईट साईडला दोन्ही बाजूला बघताय की ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत यांनी किती फंडिंग केलंय, यांच्यावरती केसेस कधी झाल्यात, केस झाल्यानंतर यांना रिलीज ऑर्डर, यांच्यावरती ज्या अलिगेशन्स आहेत हे कसे बाजूला झालेत, अक्षरशः व्हॅनिश झालेत, यांचे अलिगेशन्स व्हॅनिश झाले. म्हणजे ईडीच्या कारवाया झाल्या, अक्षरशः ईडीच्या कारवाया 7 जुलैला जरी झालेली आहे तर 9-10 जुलैला तुम्हाला त्यांच्यावरती क्लीन चिट मिळेल. काय झालंय, हे जे काही इलेक्टोरल बॉन्ड जे आहे, जे काही करोडो रुपयांमध्ये, मी तर तुम्हाला आज फक्त रेमडेसिवीर म्हणून एक एक्झाम्पल कोरोनाच्या काळातल्या औषधाचं दिलं. अशा मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, एक्सपोर्ट कंपनीज आहेत, IT इंडस्ट्री मधल्या जबरदस्त कंपन्या ज्या आहेत त्यांचंही नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. या ज्या सर्व कंपन्या ज्या आहेत याच इलेक्टोरल बॉन्डचा उपयोग करत होत्या, करत आहेत. सुप्रीम कोर्टाने यांच्यावरती सध्या टाच आणलेली आहे. पण पक्षाला जो काही फंड मिळाला आहे, जो काही निधी मिळाला आहे, जी काही नोट मिळाली आहे, त्या आधारावरती, त्या जोरावरती पक्ष स्वतःला दाखवतोय की अबकी बार 400 पार. कशाबद्दल? अबकी बार 400 पार होण्याला अजून माझ्या माहितीनुसार 1-1.25 महिना निघून जाणार आहे. तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणता अबकी बार 400 पार? इतरही पक्ष त्यांच्या पद्धतीने कष्ट घेत आहेत, ते पण जंगजंग पछाडतायत, गावांगाव पिंजून काढतायत, पूर्ण जिल्हे पिंजून काढतायत, 4-4 सभा लावतायत. मला कुठल्या पक्षाला नाव ठेवायचे नाही, कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलायचं. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही कुठल्या जोरावरती निष्कर्ष लावलेत, कुठल्या जोरा, विशेष राहिला प्रश्न. काही आपल्यातलेच मेनस्ट्रीम मीडियाबद्दल बोलतोय मी, सोशल मीडियामध्ये एवढी हिंमत कोणी करत नाही. सोशल मीडियावरती चॅनल्सला रिपोर्ट केलं जातं, बॅन होतात, अनेक गोष्टी आहेत, अवेलेबिलिटीज आहेत. मला इथे जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगायची आहे. आपला जो मीडिया आहे तो गोदी मीडिया म्हणतो मी. हा शब्द मी नाही काढला. गोदी मीडिया शब्द तुम्हाला ज्ञात आहे, माहिती आहे, तुम्ही सर्व ठिकाणी ऐकताय. हा जो गोदी मीडिया जो आहे हा, त्याची पत्रकारिता जी त्यांनी, ज्याला म्हणतात ना बासनात, जी खरी पत्रकारिता ती बासनात बांधून ठेवली आहे. आणि ॲज ॲक्च्युअल तो एखाद्या पक्षाचं प्रचार पत्रक जसं असतं तसं तो, मी प्रचार पत्रक आहो, मी प्रचारक आहो, मी स्वतः प्रचारक आहे एखाद्या पक्षाचा, असं म्हणून ती भूमिका मिरवतोय. म्हणजे तुम्ही धडधडीत तुम्ही बघा, माफ करा, तुम्ही आज तकच्या बातम्या बघा, तुम्हाला मॅनिप्युलेशन किती दिसतंय बघा. आज तकचं ट्विटर हँडल बघा, एक्स बघा, NDTV बघा, तुम्ही इतर अनेक चॅनल्सचे बघा, तुम्ही बीजेपीचं हँडल बघा, बीजेपीचं एक्सचं हँडल बघा, तुम्ही त्याच्यावरती बघा. हे मोदी ज्या वेळेला सांगत होते, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स तुम्ही सर्च करा की धर्माच्या नावावरती मी ही निवडणूक लढणार नाहीये. धर्माच्या नावावर मी ही निवडणूक लढवणार नाही असं सांगणारे मोदी प्रत्येक भाषणात सांगतायत. या क्लिप्स अवेलेबल आहेत युट्यूबवर, कुठेही सर्च करा, काही अडचण नाहीये. त्या क्लिप्समध्ये मोदी असं बोलतात. दुसऱ्या बाजूला ते स्वतः राहुल गांधी जे आहेत, राहुल गांधींवरची टीका करायची आहे, ती शैक्षणिक, बेरोजगारी, इतर बाबतीतल्या टीका करणं सोडून त्यांच्याकडे बोलायला काही मुद्दा उरत नाही. त्यांनी सरळ सांगितलं की राम मंदिर कोणी बांधलं, मग
त्यांच्या स्वतःच्या बीजेपीच्या एक्स हँडलवरती तुम्ही जा. मोदींनी स्वतः टीका केली आहे, खाली PM मोदी लिहिलंय, त्यांचंच अकाउंट आहे. त्या अकाउंटवरून त्यांनी स्पष्ट सांगितलंय, तिथं लिहिलंय त्यांनी, हिंदीमध्ये आहे तो मजकूर. तो राम मंदिर किसने बनाया? तुम्ही एका बाजूला सांगतात राम मंदिराचा हा मुद्दा आमचा निवडणुकीचा नसणार आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही राम मंदिर किसने बनाया हे तुमच्या ट्विटर हँडलवर सांगताय, लोकांना मॅन्युप्युलेट करताय. तुम्हाला कुणी अधिकार दिलाय लोकांना मॅन्युप्युलेट करण्याचा? मतपेटीमध्ये जो काही मतदान प्रक्रिया झाल्यानंतर रिझल्ट येणार आहे त्याची वाट तर बघा. तुमच्याकडे मुद्दे नाहीयेत. सोशल अनेक मुद्दे आहेत, महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती तुम्ही भाष्य करायला तयार नाही. अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावरती ज्वलंत प्रश्न, ज्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे, त्याच्यावरती तुमचा राग दाखवला पाहिजे, तुमचे कष्ट, तुमचा पक्ष, तुम्ही तुमचं सरकार काय करतंय हे दाखवणं खूप गरजेचं आहे. तसं न होता राहुल गांधीने हे केलं, राहुल गांधीने ते केलं, राहुल गांधीने काय केलं हे ऐकायला आम्ही इथे बसलेलो नाहीये. ही सामान्य जनता आहे. ही सामान्य जनता राहुल गांधीवरती तुम्ही राहुल गांधींना कानपिचक्या देतायत आणि राहुल गांधी तुम्हाला काहीतरी बोलतात हे ऐकण्यासाठी नाही बसली जनता. तुम्ही जे काय करताय, तुम्ही काय चांगलं केलं ते दाखवा, आणि जे दाखवतं ते जाहिरातीच्या माध्यमातून सगळं सपशेल खोटं आहे. कुठल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या? तुम्ही जे व्हिडिओ दाखवलेत मागच्या 2018चं जे कॅम्पेन होतं, 17ची निवडणुकीचं जे कॅम्पेन होतं, त्या कॅम्पेनमध्ये तुम्ही तरुणांना नोकऱ्या देणार, तरुणांना दर वर्षी 2 कोटी नोकरी देणार असं तुम्ही बोललेलं सरकार होतं. कुठं नोकऱ्या गेल्या? रेल्वेमध्ये असलेली नोकर भरती, रेल्वेमध्ये असलेली रेल्वे भरती सुद्धा तुम्ही केली नाही. किती वेळा ती स्थगित झाली आहे. विशेष म्हणजे अशा अनेक परीक्षा आहेत ज्या सध्या तर नवीन ट्रेंड आला, अशा अनेक परीक्षा आहेत ज्या परीक्षा घेण्यासाठी तुम्ही एखादा अकाउंट तयार करतात, त्या मुलांना फॉर्मचे परीक्षेचे पैसे भरायला लावतात, परीक्षेच्या तारखा जाहीर करतात आणि तुम्ही पैसा घेतल्यानंतर अक्षरशः सांगतात की त्या परीक्षेवरती स्टे आलाय. करोडो रुपये, लाखो रुपये तुम्ही जमा करतात. ज्या मुलाला आई वडिलांकडून 1,500 रुपये घेऊन परीक्षेचा फॉर्म भरावा लागतोय, तो स्वतः परीक्षेसाठी 5,000 हजार रुपये खर्च करतो अभ्यासावरती, त्या मुलाकडून तुम्ही ते शेवटचे उरलेले 500 रुपये सुद्धा सोडत नाही. ते सुद्धा तुम्ही तुमच्या अकाउंट्सला जमा करून घेतात आणि नंतर सांगतात की आता सध्या परीक्षा होऊ शकणार नाही, परीक्षेवरती स्टे आलाय. तुम्ही असं कुठली जागा ठेवली आहे का जिथून तुम्हाला पैसा येणार नाही? राहिला प्रश्न कर, तर आमच्या माथी तुम्ही मारलाच आहे, कर तर आम्हाला भरणंच आहे. मग तो तुमच्या नगरपालिका कर असो, ग्रामपंचायत, सर्व प्रकारचे कर तुम्ही लादले. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की इलेक्टोरल बॉन्ड तुमचं याच्यानी पण पोट भरत नाही, तर तुम्ही कुठनं बाहेरच्या देशातनं आणलेला पैसा तुम्ही काय करता? जपानमधनं मोदी काय फडणवीस बरळत होते त्या दिवशी एका सभेमध्ये. आम्हाला माहिती आहे मोदी साहेबांचं विजन काय, मोदी साहेबांनी कशा पद्धतीचे प्लॅनिंग्स केलेत, जपानचा पैसा आपल्याला कुठे यूज करायचा आहे. अरे आतापर्यंत तुम्ही काय केलं ते सांगा ना. जपानचा पैसा कुठे यूज करायचा आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही पैसा मागवणार आहे. त्यांचा पैसा का मागवताय? तुम्ही पोरांना नोकऱ्या दिल्यात का? तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत का? MPSCच्या जागा किती भरल्यात सांगा तुम्ही. MPSCच्या जागा सोडा, अहो ज्या साध्या पोलिसांच्या ज्या हवालदार असतील, अंमलदार, ह्या पोस्ट सुद्धा किती भरल्या आहेत तुम्ही? किती IT कंपनीज आल्यात? नाशिकला नाशिक, पुणे, मुंबई ट्रायंगल म्हणतो आपण. हा ट्रायंगल फक्त चर्चेत आहे. नाशिकचा विकास कुठे झाला? कुठली IT कंपनी आली नाशिकमध्ये सांगा मला. कुठलाही पक्ष असो, खासदार गोडसे सुद्धा आता म्हणजे खासदार माझीच म्हणू, जे खासदार होऊन गेले, त्यांनी कोणते प्रयत्न केले की नाशिकमध्ये MIDC सोडून IT कंपनी आणून तिथे जागा अलॉटमेंट करू? हेमंत गोडसे तर नाशिकमध्ये हे अंजनेरी गाव त्यांनी दत्तक घेण्याचं सांगितलं होतं. अंजनेरी गावाचा किती विकास केलाय मला सांगायचं एवढं. भुजबळही होते, भुजबळांच्या हातात एक हाती सत्ता होती, अनेक वर्ष होती. भुजबळ म्हणजे भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ, ते आमदार खासदार होते. या सर्व लोकांनी काय केलं? नाशिकमध्ये IT हब आणलं तुमचं, एखादी कंपनी आणली, IT इंडस्ट्री बनवली. आजही नाशिकच्या लोकांना बाहेर पळावं लागतं. पुण्याला नोकरीला हडपसर आपल्या याला पळावं लागतं, IT हबकडे पळावं लागतं. मुंबई, पुणे, बँगलोर शिवाय पोरं जात नाहीत. का थांबतील नाशिकमध्ये?
विशेष म्हणजे तुम्ही विचार करायला पाहिजे जी जी कशी बशी चाललेली रडत कडत चाललेली महामंडळाची जी एसटी होती, जी सिटी बस म्हणून नाशिकमध्ये चालत होती, तिला सुद्धा तुम्ही चालणं दिलं, तिला सुद्धा तुम्ही याचा घाट घातला, खाजगीकरणाचा घाट घातला. तुम्ही नगरपालिका म्हणून तुम्ही सिटी लिंक बस चालू केली. आज 2-2 महिना आड लोकांचे पगार तुम्ही थांबवतात, त्यांचे बोनस थांबवतात, त्या कर्मचाऱ्यांना पगार नाही. ते लोक संप करतात. याच्याने अडचण सामान्य लोकांची होती. सामान्य लोकांची अडचण झाली की रिक्षावाला 20 रुपयाचं भाडं 40 रुपये घेतो. याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? मुद्दा एकच आहे, सरकार कुठलंही येऊ द्या, सरकार हे लाचार असावं का विचाराचं असावं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला मतदान करायचंय, तरुण पिढीने हे लक्षात राहू द्या. हे जे काही मतदान करायचंय याच्यानंतर आता मतदान पुढे होईल की नाही सांगता नाही येत. झुंडाशाही, मोदीशाही, डिक्टॅटरशिप तर तुम्ही बघताच आहे. डिक्टॅटरशिपला सरळ सरळ मराठी अर्थ आहे हुकुमशाही. तुम्ही हुकुमशाहीकडे जाताय का हे बघा. आणि अशी हुकुमशाही अहो काही नाही. रशिया काय होतं, रशिया संविधानावर चालणारच देश होता. आज पुतीन राज आहे, पुतीन म्हणूनच आहे. राष्ट्र जो काय आहे, राष्ट्र प्रमुख त्याच्यावर आधारित सरकार आहे. तो चालवल ते, तो जे सांगेल तेच चालणार. मुद्दा एवढाच आहे, जो काही आपल्याला दिलेला अधिकार आहे मताचा, मतामधून मांडा. कितीही मतपेटी किंवा बॅलेट बॉक्स किंवा ज्याला आपण वोटिंग मशीन किती मॅनेज असू द्या, स्वतःची सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा. मतदानाला जाताना आपला मेंदू सोबत घेऊन जा. मेंदू घरी विसरू नका. तुम्हाला जाताना अनेक लोक रस्त्यात मिळतील, भाई तू हे, दादा तू ते, ताई तुम्ही तसे आहे. लक्षात असू द्या, स्वतःची बुद्धी वापरा. कोणी आपल्याला काय दिलंय, माझी मुलगी कुठं ऍडमिशनला जाणार होती, मला त्या माझ्या मुलीला ऍडमिशन किती इझी मिळालं, मी अजूनही किती पगारामध्ये काम करतोय, किंवा माझी कंपनी कधी बंद पडली, किंवा माझ्यावरती आवाचा सव्वा किती टॅक्स लावला जातोय, याचा विचार करा आणि सतसत विवेक बुद्धीने मतदान करा. राहिला जाता जाता एवढं सांगेल, जो काही तुमचा टप्पा असेल, ज्या काही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल, जो काही तिथला तुमचा मतदानाचा टप्पा असेल, त्या टप्प्यात तुम्ही मतदान करा. मतदानाला जा, फरक पडतो. मी एवढंच सांगतो, मतदान हा तुमचा अधिकार आहे, जो कर्तव्य आहे, जे मतदानाचा पवित्र अधिकार आहे तो बजवा. ते कर्तव्य आहे, तुम्ही ते पार पाडा. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय भारत.